पण तुमच्याकडे एवढे सगळे प्लस पॉइंट्स आहेत सांगायला, म्हणजे तुम्ही खूप विकासाची कामं सांगितली, त्यातली काही मी स्वतः इथे पाहिली सुद्धा. आणि प्लस तुमच्याकडे देवेंद्र फडणवीसांबद्दल सुद्धा तुम्ही एवढं सांगितलेलं. असं असताना सुद्धा बऱ्याचदा प्रश्न विचारला जातो की मग भाजप प्युअरली विकास या मुद्द्यावर निवडणूक का लढवू शकत नाही? त्याच्यामध्ये मध्ये हिंदुत्व किंवा हिंदू मुस्लिम द्वेष, मग काही तुमची आक्षेपार्ह वक्तव्य, या सगळ्यांचा तो निगेटिव्ह इम्पॅक्ट त्या निवडणुकीमध्ये का ठेवला जातो? एक लक्षात घ्या, हिंदुत्वच्या बरोबर राष्ट्रत्व. भारतीय जनता पक्ष जेव्हा आपण विचार करतो, विकास करत असताना आपण ज्या देशामध्ये राहतो त्या देशाबद्दल आपला अभिमान असणं, त्या देशाच्या झेंड्याबद्दल आपला अभिमान असणं आणि एक भारतीय म्हणून आपला अभिमान असणं, आणि तो विचार भारतीय जनता पक्षाचा मूळ विचार असल्यामुळे काम करत असताना, विकासाची भाषा करत असताना, मंत्री म्हणून काम करत असताना ते मूळ विचार जपणं, मला असं वाटतं भारतीय जनता पक्ष काय आपण प्रत्येकाने जपलं पाहिजे. राष्ट्रत्व हे म्हणजे आपल्या राष्ट्राबद्दल आपल्याबद्दल प्रेम असणं. आपल्या राष्ट्राच्या वर कोणी वाकड्या नजरेने बघत असेल तर आपण त्याला जसं सैनिक उत्तर देतात, जसं ते आपल्या क्षमतेने उत्तर देतात, तसं एक भारतीय म्हणून आपण पण त्या भूमिकेमध्ये कदाचित गण उचलून नाही, पण जसं शक्य आहे माझ्या देशाचं संरक्षण, माझ्या देशाचा स्वाभिमान ते संरक्षित करण्यासाठी, त्याच्यासाठी अगर लढण्याची आणि ताकद देण्याची वेळ येत असेल तर मला वाटतं हे अतिशय उत्तम संधी पण मग प्रत्येकाने घेतली त्याच्यात पाहिजे. मशिदीत घुसून मारू हे कुठे बसतं? याचं कारण असं आहे, मशिदीत घुसून मारण्याच्या अगोदरची जी पार्श्वभूमी आहे अनुजाजी, कधीतरी तुम्ही मनमोकळे नाही, तुम्ही आमच्या समजून घ्या. चावडीवर म्हणाला होतात हो. की तुम्ही कुराण सुद्धा वाचलेलं आहे. हो, तर मला हे समजून याचं घ्यायचं कारण तुम्ही असं आहे, त्यातलं काय काय कुराणच्या वर पाहिजे तुम्ही माझ्यावर वेगळा एपिसोड करा, मला फार डिटेलमध्ये आहे माझ्याकडे. आम्हाला करायला नक्की ह्याचं आवडेल. हा नक्की करा, कारण का Yes. तुम्हालाही, आपण कारण निवडणुकीनंतर व्हर्जन्स ऑफ कुराण हे कदाचित तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. आम्ही जेव्हा तिथे बारकाईने बघतो, कारण का आम्ही काय बघतो की हे लोक असे का वागतात, का ह्यांना लव जिहाद सारखे विषय करायसारखे वाटतात, का लँड जिहाद करायचे वाटतात. अगर तुम्हाला मदार मस्जिद बांधायची आहे, तुम्ही अधिकृत जागा घ्या, त्याच्यावर मदार मस्जिद उभी करा. कोणीही तुम्हाला थांबू शकतच नाही या देशामध्ये, कारण का आपल्या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान चालतो. पण तुम्हाला म्हणजे शासकीय जागेवर तुम्हाला मस्जिद बांधायची किंवा जिथे मंदिर आहे तिथेच मस्जिद बांधायची आहे, मग त्याच्यावर आक्षेप चालू होतात आणि मग त्याच्यावर प्रश्नचिन्ह निर्माण होतात.